निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना। काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही। म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून। अरे वा, महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे विचारायचं आहे की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे। ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे। 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल। म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही किती होतात, 3-3.5-4 लाख कोटी होतात। हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत। ही योजना बंद होणार। अहो, कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी? जे मूळ प्रश्न आहे, जे रोजगाराचे प्रश्न आहेत, माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवा। आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून। माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये, मुलींना कळत नाहीये, कारण आम्ही गुंतवलेत कशात? आम्ही जातीत गुंतवलेत। मारामाऱ्या करा, डोकी फोडा, व्हॉट्सअप वरती जातीत शिव्या घाला, हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत। मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष? खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजे, मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजे। निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत। पण मुळात आपलंच लक्ष जर समजा नसेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे। तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला माहिती समजली असेल। तर सरकार हे निवडणुकीपर्यंत तुम्हाला म्हणत असतो की कर्जमाफी होणार आहे किंवा इतर योजनांचा लाभ हे शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु असा कुठलाही लाभ हे शेतकऱ्यांना मिळत नाही। परंतु त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला जे तुम्ही कर्ज उचलले असेल बँकेतर्फे, कुठल्या बँकेचं असू द्या, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, अजून इतर स्टेट बँक असू द्या किंवा कुठली बँक असू द्या, तुम्हाला एक काम करायचं मित्रांनो, तुम्हाला कर्ज हे जे तुम्ही उचललं आहे तर त्या कर्जासंबंधित तुम्हाला ते रिन्यूअल टाकायचं नाही मित्रांनो। तुम्हाला ते कर्ज रिन्यू करायचं नाही, जेणेकरून ते तुम्हाला कर्ज भरायचंच नाही मित्रांनो। जसं की तुम्हाला बँकेतर्फे कॉल येत असेल तर तुम्हाला कर्ज भरायचे नाही, तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही ते कर्ज भरू शकत नाही, कर्ज माफ लवकरच होणार आहे, अशा प्रकारे तुम्हाला त्या बँकेवाल्यांना सांगायचं आहे। आणि तुम्हाला कुठलंही हे रिन्यूअल करायचं नाही। जर का तुम्हाला बँकेतून कॉल येत असेल आणि तुम्हाला म्हटलं जात असेल की ते रिन्यू तुम्हाला करावं लागणार आहे, तर तुम्हाला ते रिन्यूअल करायचं नाही मित्रांनो, जेणेकरून तुमचं हे कर्ज तसंच थकीत राहणार आहे आणि सरकारला त्याचा रेकॉर्ड गेल्यानंतर हे तुमचं कर्ज लवकरच माफ होणार आहे। तर अशी फसवणूक हे सरकार करत आहे। निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं गेलं होतं की कर्ज माफ होणार आहे आणि इतर योजनांचे पैसे देखील वाढणार आहे, जसं की लाडकी बहीण योजना। तर लाडकी बहीण योजनेची हे 1500 रुपये न देता 2100 रुपये देण्यात येणार आहे, अशा प्रकारे सांगितलं होतं अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं होतं। तर मंत्र्यांची कॅबिनेटची बैठक जेव्हा बसली होती त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की 1500 रुपयाच्या ऐवजी हे 2100 रुपये देण्यात येणार आहे, परंतु त्यांना 2100 रुपये अजूनही मिळाले नाही। तर असली फसवणूक हे लाडक्या बहिणींसोबत तर झालीच झाली आणि त्यानंतर जे कर्ज शेतकऱ्यांनी उचललं तर आता अखेर 4 ते 5 वर्षापासून हे कर्जमाफी झाली नाही मित्रांनो। तर कर्जमाफीसाठी तुम्ही आणि जे सरकार आंदोलन करत आहे आणि भरपूरसे शेतकरी आंदोलन करत आहे, आता जसे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओ बघत आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवावं लागणार आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल मित्रांनो। तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, हे भरपूरशा जिल्ह्यांमध्ये आणि भरपूरशा तालुक्यांमध्ये हे जे सरकारचे विरोधात शेतकरी आंदोलन करत आहे। तर जसे की नाना पाटेकरने बी आंदोलन केलं आहे मित्रांनो, आणि जसे भरपूरशे लोक हे आंदोलन करत आहे।
कर्जमाफी होण्यासाठी, तर तुम्हाला हे रिन्युअल करायचं नाही. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर का तुम्ही रिन्युअल केलं तर बँकेला तुमचा रेकॉर्ड जात असतो की तुम्ही दरवर्षी हे कर्ज उचलून दरवर्षी बरोबर तारखेला तुम्ही कर्ज भरत असता, अशा प्रकारे त्यांना रेकॉर्ड जात असतो. तर तुम्हाला ते कर्ज रिन्युअल करायचं नाही आणि तुम्हाला जे आंदोलन जे होत आहे तर त्या आंदोलन तुम्हाला सहभागी व्हायचं आहे मित्रांनो, जेणेकरून हे कर्जमाफी लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांचं डोक्यावरचं टेन्शन दूर होईल आणि तुमचं कर्जमाफी लवकरात लवकर होऊन जाईल. तर तुम्हाला मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट ओके ठेवायचे आहे. तुम्हाला बँकेला आधार नंबर लिंक आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे का हे देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हा तुम्हाला कुठलाही हे त्रास जाणार नाही. आणि तुम्ही शेतकरी ओळखपत्र जर काढले नसेल तर ते देखील तुम्हाला काढून घ्यायचं आहे. परंतु तुम्हाला ते कर्ज रिन्युअल करायचं नाही मित्रांनो, जेणेकरून जर तुम्ही कर्ज रिन्युअल केलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर तुम्हाला ते कर्ज रिन्युअल करायचं नाही, जेणेकरून जेव्हा कर्जमाफीचा ठराव होईल, कारण की भरपूरशा जिल्ह्यांमध्ये भरपूरशा तालुक्यांमध्ये हे कर्जमाफीसाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे आणि सेलिब्रिटी देखील ह्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. तर लवकरच हे कर्जमाफी होणार आहे मित्रांनो, तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. परंतु तुम्हाला ते रिन्युअल करायचं नाही. जे का तुम्ही 2 लाख 5 लाख 4 लाख कुठले तुम्ही कर्ज उचललं असेल तर तुम्हाला ते कर्ज रिन्युअल करायचं नाही मित्रांनो. तर अशा प्रकारची आजची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा, कारण की खरी जी माहिती असते तर तेच या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतो. कारण की भरपूरशा चॅनलवरती हे तुम्हाला फेक न्यूज सांगितलं जातो, कर्जमाफी या दिवशी होणार त्या दिवशी होणार, परंतु तसलं काही नसतो. हे खरीच माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देत असतो. तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशीच माहिती तुम्हाला पुढे आम्ही देत राहणार. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.